शेतकरी हिताच्या न्यायिक मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी महायुतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। महायुती सरकारनं निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते सरकारनं पाळलं नाही। ती कर्जमाफी करावी, पीक विमा देण्यात यावा, शेतीचे वीज बिल माफ करावं यासह विविध मागण्या घेऊन हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता। की महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही, शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केलाय आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही। ही सरळ धोकेबाजी आहे। या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत। ही आज एक ठिणगी आहे, याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे। राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे। ही सुरुवात आहे। आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना पायउतार व्हावा लागेल, त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजे। निवडणुकीच्या आधी या सरकारनं जो जुमला करून शेतकऱ्यांची महिलांची जी मतं घेतलीत, या घोषणापैकी एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही। म्हणून संपूर्ण पश्चिम विदर्भात 5ही जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला। सत्तेत येताना अनेक विविध आमिष तरुण बेरोजगारांना असतील, शेतकऱ्यांना असतील, लाडक्या बहिणींना असतील दाखवल्या गेले, परंतु जसं सरकार या ठिकाणी असंवैधानिक रीतीनं 3-4 पक्ष एकत्र करून सत्तेत आलं, आम्हाला विरोधी कौल जरी मिळाला तर आम्ही तो मान्य केला, परंतु यांनी जे वचनं दिले होते, आश्वासनं दिले होते त्यांनी पूर्ण करावे। म्हणून आम्ही हा आज सर्वप्रथम पश्चिम विदर्भाचा शेतकऱ्यांचा मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा आज इथं आम्ही काढला।